शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपण जालना जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत। तर या ठिकाणचे प्रगतशील बागायतदार सचिन लोकरे साहेब यांच्या मोसंबी प्लॉटवर आलेलो आहोत। तर हा प्लॉट किती वर्षाचा आहे? 9 वर्षाचा। 9 वर्षाचा प्लॉट आहे आणि या ठिकाणी खास करून केरळ मार्गदर्शक गणेश जाधव सर तसंच या ठिकाणी पैठणवरून ढोले महाराज या ठिकाणी हा प्लॉट पाहायला आलेत। तर आज हा 9 वर्षाचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो। तर सचिन सर तुम्हाला याच्या समस्या काय होत्या? सर याची फळगळ होत होती, हां क्वालिटी नव्हती झाडामध्ये हां आणि जमिनीमध्ये ढेकळं निघत होते पहिले। म्हणजे मातीमध्ये काय व्हायचं? आता माती सुपीक झाली सारी टोटल। सर्वात प्रथमतः माती तुमची एकदम माती घ्या जाधव सर, माती अशी एकदम भुसभुशीत आहे। तसं जर पाहिलं जाधव साहेब तर खोड दाखवा मला झाडाचं। ही बुंदा पहा समोर दिसतोय, हे 9 वर्षाचं झाड आहे। तर मातीतल्या समस्या, माती कडक होती, आता जमीन भुसभुशीत आहे आणि आज 9 वर्षाची झाडं आहेत, बरोबर आहे। तर तुम्हाला ही झाडं फुटण्याचं जेव्हा तो बहार धरतो तेव्हा झाडं फुटतात, तर त्यावेळेच्या समस्या काय होत्या? तेव्हा फुटत नव्हते, झाडं फुटत नव्हते आणि झाडं जास्त पिवळे पडलेले होते। झाडं या ठिकाणी काय व्हायचे? जास्त पिवळे पडले होते। आता केरळची साथ तुम्ही किती वर्षापासून घेतलेली आहे? आता 3रं वर्ष झालं। 3रं वर्ष घेतलेलं आहे। तर तुम्हाला आता काय वाटतं? म्हणजे 1 नंबर क्वालिटी झालेली आहे झाडाची। हां, झाडाची क्वालिटी 1 नंबर झालेली आहे आणि जमीन बी सुपीक झालेली, जमीन सुपीक झालेली आहे। आता जो काही माल लागलाय, जी काही झाडाची पानाची कॅनोपी, हे पान तोडा जर तुम्ही बघा, हे जे पान पाहतोय, तर पानाची कॅनोपी जाधव सर कसं वाटतं तुम्हाला? नाही पानाचं एकदम म्हणजे चांगलं हेल्दी वाटते झाड। हां, आज आणि तारीख किती आज? आज 5 मे 2024 तारीख। 5 मे आहे। एवढं टेम्परेचर असताना सुद्धा प्लॉट एकदम नाही का हिरवागार आहे, कुठेही पिवळा पडलेला नाही। आणि पहिला बार असताना पण दुसरा पण या ठिकाणी बार असा निघत राहतोय। म्हणजे तुम्ही एकंदरीत पूर्ण समाधानी आहात? आता या ठिकाणी सर आपलं नाव काय? भांगीलाल चव्हाण सर। चव्हाण सर, केरन टेक्नॉलॉजी साथ घेतल्यापासून तुम्हाला काय वाटतं? चांगला रिझल्ट आहे सर। रिझल्ट चांगला आहे। रिझल्ट चांगला म्हणजे काय चांगला आहे? आपली फळगळ नाही होत, फळगळ होत नाही, परत फळ डॅमेज होत नाही सर। फळ डॅमेज होत नाही, फळगळ होत नाही, फळ डॅमेज होत नाही। आणि याची क्वालिटी असे सर एकदम चोपडा पण आहे फळाला, म्हणजे क्वालिटी चांगली आहे। मार्केटमध्ये क्वालिटीच पाहिजे सर। म्हणजे मार्केटमध्ये इतरांपेक्षा क्वालिटी आपली चांगलीच, क्वालिटी चांगली आहे, म्हणजे इतरांपेक्षा रेट मात्र शिल्लकच भेटणार, शिल्लक म्हणजे जास्त भेटतोय। हा जास्त भेटणार। तर आता हे पण आहे साहेब आपल्या सोबत। सर नाव काय? सुरेश मस्के। मस्के साहेब, कसा वाटतो तुम्हाला प्लॉट एवढा ऊन असून सुद्धा? एकदम चांगला वाटतं। आता तुम्ही यांचा दुसरा प्लॉट पण पाहिला 3 वर्षाचा, आणि हा 9 वर्षाचा पण प्लॉट पाहताय, पण अशी कॅनोपी, असं फळांची चाकाकी कुठं आहे का? तर या ठिकाणी सचिन सर तुम्ही पूर्ण समाधानी आहात? हो सर। इतर शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकता? किंवा मी जसं वापरलं तसं तुम्ही वापरा। बरं, नक्कीच। तर या ठिकाणी डोले साहेब तुम्ही पण आहेत, इतका लांबून प्लॉट बघायला, प्लॉट कसा वाटतो? प्लॉट 1 नंबर आहे आणि प्लॉटमध्ये विशेषतः म्हणजे पिवळेपणा नाही, कुठेही मर रोग नाही, हां, त्यातली त्यात एवढं टेम्परेचर असून फळगळ पण नाही, आणि फळाची क्वालिटी चकाकी शायनिंग 1 नंबर आहे। तसंच तुमच्याकडे समस्या तुमच्या पैठण भागातून काय मंगूच्या तुम्ही बोलले? मंगू रोग असतो, हां हां, आणि मंगू रोगामुळं जवळजवळ म्हणजे त्याला एक 25% किमतीतच घेतात। बरोबर तर या फळावर कुठेही मंगू नाही आणि एकदम फळ क्वालिटीचे आहेत, क्वालिटीचे फळ आहे, हे पाहतोय आपण। आणि कुठेही डाग नाही, काही नाही, आणि मंगू रोग नसल्यामुळं शेतकऱ्यांना उत्पन्न अपेक्षित तेवढं चांगलं भेटतंय, चांगलं भेटते, हां, असा तुमचा अनुभव आहे आणि या ठिकाणी तुम्हाला ते दिसतंय। तर ओके, केरन मिळालेल्या माहितीबद्दल धन्यवाद। असंच तुमच्यासारखंच अनेक लोकांनी सुद्धा, अनेक शेतकरी बांधवांनी सुद्धा केरनची साथ घेऊन आपल्या शेतीचे आर्थिक गणित बदलून घ्यावेत। ओके, धन्यवाद।